माझी गजगले आणि आम्ही आज तुमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलो आहोत विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आलमला येथून आणि आम्ही कम्प्युटर ब्रँचमधून सेकंड इयरमधून आले आहोत. नमस्कार. माझं नाव वैष्णवी चेतन मिरकले. मी पण आलमला इथूनच आलेली आहे, सेकंड इयर कम्प्युटर ब्रँच. तर सर्वात आधी तुम्ही आम्हाला तुमचे नाव सांगा. मी रंजना मंदाकिनी परशुराम जगताप. तर तुमचं शिक्षण काय झालं? माझं शिक्षण MA BEd आहे. आणि तुम्ही काय करता आता सध्या? मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखोडा या ठिकाणी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करते. तुमच्या शैक्षणिक कार्याचा प्रवास कसा होता? माझ्या 10वी नंतर माझा DEdला नंबर लागला. DEd झाल्यानंतर मी 30 सप्टेंबर 1993 पासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखोडा या ठिकाणी माझ्या सेवेची सुरुवात केली. सेवा करत असतानाच मी BA केलं, एक्स्टर्नल BA केलं. त्यानंतर BA झाल्यानंतर मी परत MA केलं आणि आता सध्या माझी शैक्षणिक पात्रता MA BEd आहे. मी 30 सप्टेंबर 1993 ते 2007 पर्यंत चिखोडा या ठिकाणी शिक्षिका म्हणून कार्यरत होते. त्यानंतर मी 2007 ते 2012 मुरडाकोला या ठिकाणी होते. 2012 ते 2014 मी रेणापूर तालुक्यात पानगावच्या शेजारी इनामवाडी या छोट्याशा शाळेमध्ये शिक्षिका म्हणून होते आणि 2014 पासून आज तागायत परत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखोडा या ठिकाणी कार्यरत आहे. तुम्ही शाळेमध्ये कोणते कोणते उपक्रम घेता? शाळेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दररोज सकाळी 10-15 मिनिटं योगा घेतो, त्यांना प्राणायाम घेतो. त्यानंतर परिपाठ होऊन शाळा भरते. शाळा भरल्यानंतर दुपारी जेव्हा 1 ते 2 ब्रेक असतो त्यावेळेस त्यांना शालेय पोषण आहार दिला जातो आणि 4:30 वाजता शाळा वंदे मातरमने आमची शाळा सुटते. तर शाळेमध्ये त्यांना शैक्षणिक गुणवत्ता वाढीसोबतच त्यांचा बौद्धिक, शारीरिक, मानसिक सर्वांगीण विकास केला जातो. त्या दृष्टीनं शासन आम्हाला वेगवेगळे उपक्रम देतात आणि ते प्रत्येक उपक्रम आम्ही शाळेमध्ये राबवतो. वृक्षदिंडी असेल, शैक्षणिक साहित्य त्यांना स्वतःला चित्रकला काढणे आणि त्यांच्या रांगोळी स्पर्धा घेणे, बुद्धिबळ स्पर्धा घेणे, विविध खेळ घेणे आणि त्याचबरोबर त्यांना वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्यांचं स्टेज करेज यावं म्हणून त्यांना वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये आम्ही भाग घ्यायला होतो आणि बरेच विद्यार्थी आमचे छान वक्तृत्व पण करतात. आणि एक पेड माँ के नाम, दरवर्षी विद्यार्थी स्वतःच्या शाळेत, स्वतःच्या अंगणात, शेतावर दरवर्षी एक झाड लावतो आणि ते झाड तो जोपासतो, संगोपन पण करतो. हा एक उपक्रम घेतो. त्याचप्रमाणे आमच्याकडे 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग आहेत. तर 5वी, 6वी, 7वीच्या मुली ज्या आहेत त्यांना स्वरक्षणाचे धडे देण्याच्या उद्देशाने त्यांना काही कराटेचे क्लासेस, बेसिक कराटे यावेत असं काही क्लासेसचे आयोजन करतो. त्यांना पोहण्याचेही धडे मी स्वतः देते विद्यार्थ्यांना आणि किशोरी मेळावे घेतो. त्या किशोरी मेळाव्यामध्ये त्यांना गुड टच, बॅड टच याचंही आम्ही माहिती देत असतो. त्याचप्रमाणे शाळेमध्ये मुलींसाठी सॅनिटायझरचा उपयोग केला जातो, स्वच्छतेचा उपयोग केला जातो. हात धुवायचे जे 6 पायऱ्या आहेत त्या 1ली ते 7वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आपण हात नुसतं पाण्याखाली धरून हात धुतले जात नाही, तर हात स्वच्छ निर्जंतुक करण्याचेही आम्ही प्रात्यक्षिक त्यांना घेतो आणि सर्व मुले जेवणाच्या अगोदर हे हात स्वच्छ धुतात. त्यानंतर विद्यार्थ्यांना स्वच्छ जल प्यायला मिळावं म्हणून ग्रामपंचायतकडून आम्ही दररोज विद्यार्थ्यांना शुद्ध जलचे 10 जार आम्ही शाळेमध्ये मागवून घेतो आणि त्या जारचं पाणी विद्यार्थ्यांना पिण्यासाठी वापरतो. शासनाकडून गणवेश येतात. गणवेश विद्यार्थ्यांना, सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थित माप त्यांची घेऊन व्यवस्थित येतील याची काळजी घेतो. विद्यार्थ्यांना पुस्तकं येतात, ते पुस्तकं घेतो आणि त्याचबरोबर ते पुस्तकामध्ये आता आम्ही विद्यार्थ्यांचं वाचन सुधारावं, त्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यांच्या गणिती क्रिया त्यांनी आत्मसात कराव्यात, त्यांना इंग्रजी वाचनाची गोडी लागावी म्हणून आम्ही दररोज विद्यार्थ्यांना मोबाईलवर तुम्ही तुमच्या पालकांना एखादा पॅरेग्राफ वाचून दाखवा, त्याचा व्हिडिओ करा आणि तो व्हिडिओ वर्गाच्या ग्रुपवर पाठवा असं विद्यार्थ्यांना सांगतो. तर आमच्याकडे दररोज अशा अनेक
व्हिडिओ येतात आणि ज्याचा व्हिडिओ छान वाटेल, न चुकता न अडखळता स्पष्ट उच्चार करून ज्या विद्यार्थ्यांनी वाचन केले आहे अशा विद्यार्थ्यांच्या आम्ही दुसऱ्या दिवशी परिपाठामध्ये त्यांना पेन, वही, पुस्तक असं गोष्टीचं पुस्तक देऊन आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. आणि तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास कसा वाढवतात? विद्यार्थ्यांना आम्ही एखादी गोष्ट वाचन असू द्या, लेखन असू द्या करायला सांगितली तेव्हा त्यानं जशी केली असेल तसं आम्ही स्वीकारतो. त्यातनं केलेल्या त्या लिखाण कामाचं असेल, वाचनाचं असेल, आम्ही अगोदर कौतुक करतो आणि कौतुक केल्यावर त्याला छान वाटतं आणि त्याच्यामध्ये एक आत्मविश्वास वाढतो. आणि त्याचं चुकलं तरी आम्ही त्याचं हे चुकलं म्हणत नाही त्याला, की तू असं आणखीन अशा पद्धतीनं कर असं त्याला मार्गदर्शन करतो. त्याच्यामुळे त्याचा आपोआपच आत्मविश्वास वाढून तो नाराज होत नाही किंवा त्याला वाईट वाटत नाही. उलट आपण काम केलेल्या कामाचं त्याला कौतुक केलं असं म्हणून आनंद होतो आणि तो जास्त आत्मविश्वासाने आणखीन अभ्यासामध्ये प्रगती करतो. तर मग तुम्हाला विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा आहेत? विद्यार्थ्यांनी दररोज वेळेवर शाळेत यावं, शाळेत तर येतातच, दिलेला अभ्यास दररोजच्या दररोज करावा. अभ्यास करताना त्यांनी सोशल मीडियाचा वापर कमीत कमी करावा. सोशल मीडियावर अवांतर जे बघतात काही मुलं ते बघू नयेत आणि भविष्यात विद्यार्थ्यांनी एक भारताचं सुसंस्कार नागरिक म्हणून त्यांनी उदयास यावं. त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि त्या विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचे, आपल्या कुटुंबियाचे कष्ट आणि संघर्ष डोळ्यासमोर ठेवून आपल्या स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी आत्तापासून स्वतःचं ध्येय निश्चित करून त्या दृष्टीने प्रयत्न करावे. थँक्यू मॅम. तुमचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल